सरका पुढे सरका महिला मंडळ पुढे सरका सरका पुढे सरका घ्या सरकून घ्या पुढे पुढे सरका 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 मागे जागा राहील सरका रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा प्रस्तुत कीर्तनोक्ती सेवेकरता निवडलेला भक्त साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानियांचे राजे अलंका पूर्णिमासी मुक्ते कैवल्य तेजोनिधी भगवान श्री माऊली महाविष्णू ज्ञानोबराया या माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचा चार चरणाचा गोड बसलेल्यांपैकी सर्वांनाच पाठ असणारा सर्वांच्या सुपरिचित असणारा असा गोड असा नित्य नियमाने जो गायला जाणारा जेवढा गाऊ वेगवेगळ्या रागामध्ये गाऊ तेवढा तो गोडवा देणारा असा चार चरणाचा भंग सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल अभंग माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचा अभंग सर्वांच्याच पाठांतरातला कारण अभंगाची विशेषता अशी असते कधी कधी अभंग जर एखाद्या महात्म्याने एखाद्या वक्त्याने घेतला तर तो अभंग वक्त्याच्या पाठ असतो कधी एखादा अभंग जर वक्त्याने घेतला तर तो अभंग गाणाऱ्यांच्या पाठ असतो कधी एखादा अभंग वक्त्याने घेतला तर तो अभंग ऐकणाऱ्यांच्या पाठ असतो काही एखादा अभंग जर एखाद्या वक्त्याने घेतला तर तो अभंग टाळकरी भजनी मंडळांच्या पाठ असतो पण आजचा अभंग ज्यांची कीर्तनाकडे पाठ आहे त्यांच्या सुद्धा पाठ आहे असा गोड चार चरणाचा हा रोज नित्य नियमाने गायला जाणारा पण जेवढा गाऊ जेवढा वेगवेगळ्या रागामध्ये त्याला आळवण्याचा प्रयत्न करू तेवढा तो गोडवा देणारा अभंग सेवेकरता निवडलाय अभंग गोड आहे अभंग सुंदर आहे अभंगामध्ये माऊलींची भूमिका पाहायला गेलं तर जेवढा खोलात जाऊ तेवढं रमत जाऊ अशी अभंगाची विशेषता आहे विठ्ठल
महाविष्णू ज्ञानोबराया एक संवाद करतात. तो संवाद आज आम्हाला या उरलेल्या वेळेमध्ये पाहायचा आहे. तत्पूर्वी ज्या भगवान परमात्म्याच्या कृपेनं सत्तेनं आपण सर्वजण उपस्थित आहोत, एकदा त्या भगवंताला नमन करूया आणि मग आपल्या सेवेकडे वळूया. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातूनिंद्रिये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शरदिंदू समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमोस्तुते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुर्दिक् प्रदेशं विदिन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञान दिवं मनोजो मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुखर सुधारी बरणौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार लाजराशु चंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भौदुःख हार्ये तुझ विना शंभो मज कोण तारी विठ्ठल विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं गरजेचं आहे. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडीद्वित विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपाल कृष्ण कन्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र पावन भूमीमध्ये हा धर्मनाथ बीज उत्सवाच्या निमित्ताने चालणारा त्रैदिनी कीर्तन महोत्सव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आज प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव माझ्यासारख्या अज्ञानापर्यंत पोहोचली आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दर्शन मला प्राप्त झालं हे माझं परम भाग्य. गोड असे आशीर्वाद या कार्यक्रमाकरता ज्यांचे मिळाले असे असणारे महंत योगी पीर गणेशनाथजी बाबा श्री त्र्यंबकेश्वर आखाडा, बालयोगी ईश्वरनाथजी गुरु अविनाशजी गोरखनाथ आश्रम कानमंडळे आणि उपस्थित असणारे सर्व समस्त गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ तथा गुरु गोरक्षनाथ बाबांची सेवा करणारी सर्वच साधक मंडळी
या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये, सर्वांच्याच परिश्रमातून, कष्टातून, उत्साहातून हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा आपण या ठिकाणी घडवून आणला. आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सर्वांचं. विठ्ठल विठ्ठल. कारण उपस्थिती सर्वांचीच आहे, नाउल्लेख एकाचं करणं योग्य नाही. म्हणून सर्वांच्याच उपस्थितीमध्ये एकुल्याचा नव्हे खेळ, हा खेळ एकट्याचा नाही. कोणताही कार्य करायचं म्हटलं तर सर्वांचाच सहयोग लागतो. सर्वांच्या सहकार्यातून कार्य पार पडत असतं. आणि एक सांगू, कोणतंही कार्य चालतं त्यासाठी काही अदृश्य शक्ती लागतात. काही अदृश्य शक्ती ज्या तुमच्या आमच्या मागे कार्य करत असतात, ज्या दिसत नाही पण तुमचं आमचं कार्य सफलतेने पार पाडत असतात, त्या अदृश्य शक्ती असतात. मग ती अदृश्य कृपा असते, कधी आमच्या श्रीगुरूंची असते, कधी आमच्या भगवंताची असते, कधी आम्ही केलेल्या साधनेची असते, तर कधी आम्ही केलेल्या भक्तीची असते. आम्ही केलेल्या भक्तीची अदृश्य शक्ती जेव्हा आमच्या मागे कार्य करत असते, तेव्हा आमचं केलेलं कार्य कोणतंही सफल होतं. तेव्हा जेव्हा आपण केलेलं कार्य सफल होत असेल त्यावेळेला समजून जा, आपण केलेल्या साधनेचं, आपण केलेल्या भक्तीचं, आपण केलेल्या सेवेचं हे फळ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण सर्वांनी हे गृहीत धरून थोडंसं पुढे चालू की आपण सर्वांनी केलेल्या एकनिष्ठ सेवेचं हे फळ यथायोग्य प्रकारे चालणारा हा सोहळा. समजून जाऊया की आमच्यावरती श्रीगुरूची कृपा आहे. समजून जाऊया की आमच्यावरती श्रीगुरु गोरक्षनाथांची कृपा आहे. समजून जाऊया की आमच्यावरती भगवान परमात्म्याचे पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. म्हणून केलेलं कार्य आमचं यशस्वीपणे, सुखरूपपणे पार पडत आहे. अर्थात म्हणजे याचा शास्त्रामध्ये जे 6 प्रमाण सांगितले, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, त्यापैकी अनुमान प्रमाण आपण ही सेवा पार पडत असताना अनुमान प्रमाण लावूया. अनुमान प्रमाण केव्हा लावलं जातं? जेव्हा काही गोष्टी अनुमानाने आम्हाला जाणून घ्याव्या लागतात. ज्या अर्थी धूर दिसतो त्या अर्थी कुठेतरी अग्नी, ज्या अर्थी दूर दिसतो त्या अर्थी कुठेतरी पाऊस नाही. मग ज्या अर्थी दूर दिसतो त्या अर्थी कुठेतरी अग्नी आहे. ज्या अर्थी पंचपदीचा आवाज आहे त्या अर्थी कुठेतरी कीर्तन सुरू होते. ज्या अर्थी भैरवी चालू झाली आहे त्या अर्थी कीर्तन संपत आलंय. म्हणजे ज्या अर्थी त्या अर्थी आम्हाला अनुमान प्रमाण लावावं लागतं. ज्या अर्थी आमचा सप्ताह यथायोग्य प्रकारे पार पडतोय त्या अर्थी आमच्यावरती श्रीगुरूंची, श्री गुरु गोरक्षनाथांची कृपा आहे. समजून जाऊया अनुमान प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आम्हाला सेवा करायची, पण त्या सेवेचं फळ आम्हाला मिळावंच ही अपेक्षा न ठेवता, मा फलेषु कदाचन, मला कर्माचं फळ मिळेलच या अपेक्षा न ठेवता आम्ही हे कार्य पार पडतोय. आणि एक दिवस या कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला ते माऊली महाविष्णू ज्ञानोबा. ज्ञानोबा फार मोठे अधिकारी आणि ज्ञानोबांचा आजच्या अभंगामध्ये संवाद आहे. तो संवाद कुणाशी तो थोडक्यात समजून घेऊया. आता अभंग जेव्हा मी सुरुवातीला घेतला तेव्हाच बाबांनी मला वाटतं सांगितलं आमच्या कुणाल महाराजांना की माई बहुतेक विसरल्या, रूपपाताचा अभंग झालाय, माई बहुतेक पुन्हा रूपपात चालू करायला लागल्या. हा म्हणजे असा बहुतेक वेळेला गोंधळ होतो की खरंच म्हणजे रूपाचा अभंग झाला तरी रूपाचाच का चालू केला. कधी कधी असं घडतं, जवळच्या माणसाचाच आपल्याला परिचय नसतो. लक्षात घेऊया, ज्याचा परिचय नाही आम्हाला त्याचा परिचय करून घेता येतो. हो, अनोळखी माणूस जर भेटला, लक्षात घ्या, आपला साधा व्यवहारिक दृष्टीने थोडंसं चिंतन करूया. एखादा अनोळखी माणूस जर भेटला ना, आपण त्याच्यासोबत सुरुवातीला 5 मिनिटं तरी इतके बोलतो. कुठले तुम्ही, कुठे राहतात तुम्ही, तुमचे पाहुणे कुठे, आले कुठून तुम्ही काय करता, तुमचं नाव काय, तुम्ही राहतात कुठे, हे सगळं आपण अनोळखी माणसाशी बोलतो. अनोळखी माणसाचा परिचय आम्हाला करून घेता येतो. पण ऐका, जे आमच्याच परिचयाचं आहे त्याच्याशी आम्ही जास्त बोलत नाही. उद्यापासून निरीक्षण करा. अनोळखी कोणी भेटलं तर आपण पटकन जास्त वेळ बोलतो, पण ओळखीचं कोणी भेटलं का आम्ही त्याला जाणतो, आम्ही त्याला ओळखतो. आम्ही त्याला ओळखतो म्हटलं की पुढे समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रश्न संपून जातो. म्हणजे जे ओळखीचं आहे त्याला आम्ही कधीच जाणून घेत नाही, जे ओळखीचं आहे त्याला आम्ही कधीच समजून घेत नाही. अभंग नवीन असला की आम्ही सहज जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण अभंग रूप पाहता रोजच म्हणतो म्हणून कधीच समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आणि तो समजून घेण्यासाठी आजचा हा प्रयत्न. विठ्ठल भूमिका एकदा स्पष्ट करून घेऊया. अभंग 2 पद्धतीने, कोणताही अभंग 2 पद्धतीने चालतो. कधी 2 पद्धतीने तो अभंग निर्माण होतो. कसा निर्माण होतो त्याचं पण चिंतन करूया. 2 पद्धतीने कसा निर्माण होतो. अभंगाची भूमिका एकतर संवादाची असते. अभंग एकतर स्वतःशी बोलतो, अभंग जगाशी बोलतो, अभंग देवाशी बोलतो, अभंग मनाशी बोलतो.
अभंगाच्या भूमिका आहे. कधी कधी अभंग निर्माण झाला की स्वतःशी बोलतो, अभंग निर्माण झाला जनाशी बोलतो, अभंग निर्माण झाला पक्ष्यांशी बोलतो, अभंग निर्माण झाला वृक्षांशी बोलतो. उदाहरण सांगू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी सुसरे आविते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. पक्ष्यांशी बोलतात अभंग, वृक्षांशी बोलतात. उड उड रे काऊ पक्ष्यांशी बोलले. अभंग कधी कधी जनाशी बोलतात. आई के रे जना तुझ्या सोहिताच्या खुणा पंडीचा राणा मना माझी स्मरावा. अभंग कधी कधी मनाशी बोलतात. मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. कधी मनाशी बोलतात, कधी जनाशी बोलतात, कधी पक्ष्यांशी बोलतात, कधी वृक्षांशी बोलतात. पण आजचा अभंग थोडासा वेगळ्या पद्धतीने बोलतो. आजचा अभंग हा स्वतःच्या मैत्रिणीशी, स्वतःच्या सखीशी संवाद करतो. आजचा अभंग ज्ञानोबराय जे बोलताय ते एका मैत्रिणीच्या सोबत, ज्ञानोबराय जे बोलताय ते एका सखीच्या सोबत, ज्ञानोबराय जे बोलताय ते एका साजनीच्या सोबत. तुम्ही मला ज्ञानोबरायांसारखा महात्मा यांना सखी असेल का, ज्ञानोबरायांसारखा महात्मा यांना मैत्रीण असेल का, तर ऐका, जी मैत्रीण तुम्हा आम्हाला प्रत्येकाच्या जवळ ती मैत्रीण आहे तिला काय म्हणतात? बुद्धी. तिला काय म्हणतात? बुद्धिरूपी मैत्रीण जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे ती योग्य अयोग्य तुम्हाला मला सांगते ती बुद्धिरूपी मैत्रीण आहे. मग ज्ञानोबरायांचा आजचा जो संवाद आहे तो त्या बुद्धिरूपी मैत्रिणीच्या सोबत आहे. ज्ञानोबराया त्या बुद्धिरूपी सखीच्या सोबत आजच्या अभंगाद्वारे बोलण्याचा, संवाद करण्याचा प्रयत्न करताय. विठ्ठल बरं, आता पुन्हा याच्या वाद आणि संवाद याच्या पुन्हा दोन भूमिका त्या पण लक्षात घेऊया. एक वादाची भूमिका असते आणि दुसरी संवादाची भूमिका असते. दोन्ही भूमिका समजावत असताना संवाद समजून घेऊया आपण. एकाने बोलायचं, दुसऱ्याने ऐकायचं. बोलणारा बोलत असणार की ऐकणाऱ्याने ऐकायचं, ऐकणारा ऐकत असणार की बोलणाऱ्याने बोलत राहायचं. बोलणाऱ्याचं बोलून झालं की मग ऐकणाऱ्याने बोलायचं. ऐकणारा बोलायला लागला की जो बोलत होता त्याने गप्प बसायचं. मग ऐकणाऱ्याचं पूर्ण बोलून झालं की जो बोलत होता त्याने ऐकून झाल्यानंतर त्याने बोलायला सुरुवात करायची. मग हा बोलणारा बोलायला लागला की जो ऐकत होता त्याने गप्प बसायचं. ऐकणाऱ्याचं पूर्ण ऐकून झालं की बोलणारा शांत होतो, बोलणारा शांत झाला की मग ऐकणाऱ्याने बोलायला लागायचं. ऐकणारा जेव्हा बोलायला लागतो, ऐकणारा बोलायला लागला की मग जो सांगत होता तो गप्प बसलेला होता. मग जो गप्प बसलेला होता त्याने ते बोलायला लागायचं. हा बोलायला लागला की पुन्हा ऐकणाऱ्यानं गप्प बसायचं. ऐकणारा बोलायला लागला की सांगणाऱ्यानं. कळालं का? नाही सोपं सांगू, एकाने बोलायचं आणि दुसऱ्याने ऐकायचं. एवढं सोपं होतं ते. विठाला म्हणजे काय, एकाने बोलायचं बाबा, दुसऱ्याने ऐकायचं, याला संवाद म्हणतात. मला तुम्हाला दोन्ही व्याख्या सांगायच्या. याला काय म्हणतात? संवाद. एकाने बोलायचं आणि दुसऱ्याने ऐकायचं. थोडा आवाज वाढवतो. हॅलो, अजून थोडस. विठ्ठल विठ्ठल. एकाने बोलायचं, दुसऱ्याने ऐकायचं, त्याला संवाद म्हणतात. पण पुढची भूमिका सांगते. दोघांनी सोबत बोलायचं, कुणीच ऐकायचं नाही, त्याला वाद म्हणतात. त्याचा सोंग काढून टाका. तो काय राहिला आता? वाद. पण दोघं एवढ्या कॉन्फिडन्सने बोलतात, माझं बोलणं त्याला ऐकू जातच. या कॉन्फिडन्सने बोलताय दोघ जण, त्याला वाद म्हणतात. ऐकायची भूमिका कुणाचीच शिल्लक नाही, पण मात्र सांगण्याची भूमिका दोघांची तयारीची आहे, त्याला वाद म्हणतात. पण एकानं ऐकायचं आणि दुसऱ्यानं सांगायचं. सांगणाऱ्याचं सांगणं ऐकणाऱ्याने समजून घ्यायचं. ही जेव्हा भूमिका तयार होते तिला संवादाची भूमिका असं म्हणतात. विठ्ठल आजचा अभंग संवादाच्या भूमिकेतून पुढे जातो. अभंग ज्ञानोबरायांचा संवादाच्या भूमिकेतला. कुणाशी संवाद करतात? सखीच्या सोबत. कुणाशी संवाद करतात? मैत्रिणीच्या सोबत.
कुणाची संवाद करतात? बुद्धिरूपी साजणी आहेत तिच्याशी ज्ञानोबराया बोलतात आहे. काय सांगतात तिला? रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी, हे साजणी मी ते रूप पाहिलं आणि ते रूप पाहून मला सुख झालं. मग त्या साजणीनं ज्ञानोबरायांना विचारलं असावं, ज्ञानोबराया ज्याला पाहून तुम्हाला सुख झालं, कुणाला पाहिलं तुम्ही? ज्ञानोबरायांनी तिच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं असावं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानोबरायाने उत्तर दिलं, मी ज्याला पाहिलं तो बरवा विठ्ठल, मी ज्याला पाहिलं तो बरवा माधव. मग त्या साजणीने पुन्हा प्रश्न केला असेल, काय नवल झालं त्याच्यात? पाहिलं तर काय एवढं नवल आहे? त्या साजणीच्या प्रश्नाला पुन्हा तिसऱ्या चरणात ज्ञानोबरायाने उत्तर दिलं असावं, साजणी त्याला पाहण्यासाठी बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. मग त्या साजणीनं पुन्हा चौथ्या चरणासाठी प्रश्न विचारला असेल, ज्ञानोबराया ज्याला पाहून तुम्हाला सुख झालं त्याचं काय वर्णन आहे? ज्ञानोबरायांनी तिच्या प्रश्नाला पुन्हा उत्तर दिलेलं असावं चौथ्या चरणामध्ये, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, हा या अभंगामधला संवाद आहे. विठ्ठल मग एवढे महान असणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराया आज ही संवादाची भूमिका आज आमच्या समोर प्रगट करतात. खऱ्या अर्थाने संत आमच्याशी जेव्हा बोलतात तेव्हा तुमच्या आमच्या हिताचं काहीतरी सांगतात. संत जेव्हा तुमच्या आमच्याशी बोलतात तेव्हा तुमच्या आमच्या जीवाच्या कल्याणाचं काहीतरी सांगतात. एक सांगू का, आम्ही ज्ञानोबरायांचं का ऐकायचं? आम्ही तुकोबरायांचं का ऐकायचं? आम्ही सावता महाराजांचं का ऐकायचं? आम्ही चोखोबरायांचं का ऐकायचं? आम्ही निळोबरायांचं का ऐकायचं? आम्ही जनाबाईचं का ऐकायचं? आम्ही मुक्ताबाईचं का ऐकायचं? कशासाठी ऐकायचं? 2 तास आम्ही कीर्तन टाइमपास म्हणून आलो का? 2 तास आम्हाला घरी करमत नाहीये, रोज तोच मोबाईल, तेच टीव्ही, तेच सगळं पाहून आम्हाला कंटाळा आला म्हणून आम्ही 2 तास कीर्तनाला आलो का? नाही, कीर्तनाची भूमिका 2 तास टाइमपासाची नाही, तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं ही भावना ज्याच्यातून निर्माण होते त्याला कीर्तन असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. लक्षपूर्वक ऐका, थोडंसं चिंतनाच्या दृष्टीने जाऊया. आपण सगळे ऐकणारी मंडळी, आपले सर्वांचे परिपक्व का नाही? आणि ऐका ना, वक्त्यानं जिथे ऐकणारे आहेत ना तिथं ऐकण्याजोगच सांगावं. लक्षात घ्या, जिथे ऐकणारी मंडळी असतील तिथे ऐकण्याजोगच सांगावं. आणि आज तुम्हाला ऐकावं वाटेल असंच मी सांगणार आहे. आज आम्ही ज्ञानोबरायांचं का ऐकायचं? आज आम्ही तुकोबरायांचं का ऐकायचं? आम्ही चोखोबरायांचं का ऐकायचं? आम्ही सावता महाराजांचं का ऐकायचं? का ऐकायचं आम्ही सेना महाराजांचं? त्याचं कारण आहे का, माऊली संत जेव्हा तुमच्या आमच्याशी बोलतात आणि संत जेव्हा तुम्हा आम्हाला काहीतरी सांगतात, सांगण्याची भूमिका लक्षात घ्या. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, बरोबर? ती कोणी लिहिली? सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. सच्चिदानंद बाबा आदरी लेखक जाहला, ती ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. आता लक्षात घ्या, सांगण्याची भूमिका आम्ही का ऐकायचं संतांचं, आणि ऐकण्याची भूमिका. सच्चिदानंद बाबा ऐकत होते आणि लिहित होते, ज्ञानोबराया सांगत होते. सांगत होते ते ठिकाण नेवासा, जिथे सांगितली ते ठिकाण नेवासा, लिहिली तेही ठिकाण नेवासा. लिहिलं त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा, सांगितली त्यांचं नाव माऊली ज्ञानोबराय. आता सांगत असताना ज्ञानोबरायांनी जेव्हा बसले तेव्हा एका खांबाचा आधार घेतला. लक्षपूर्वक ऐका, जेव्हा सांगितले तेव्हा बसले सांगत असताना काका, तेव्हा एका खांबाचा आधार घेतला, बरोबर? आता ऐका, ज्या खांबाचा आधार घेतला, आता ज्ञानेश्वरी सांगत असताना मुख सांगणाऱ्याकडे असेल का खांबाकडे असेल? कोणाकडे असेल? सांगणाऱ्याकडे. आणि खांबाकडे पाठ असेल, बरोबर? ज्ञानोबराया खांबाला टेकले असतील, खांबाकडे पाठ असेल आणि समोर मुख असेल. लक्षात घ्या, दृश्य डोळ्यासमोर आणा. ज्ञानोबराया ज्या खांबाला टेकले, अजून पुढचं बोलू. ज्ञानोबरायांनी ज्या खांबाकडे पाठ केली त्याचं मंदिर झालं. ज्ञानोबरायांनी ज्याच्याकडे पाठ केली लोक त्याच्यावर डोकं टेकवायला लागले. तर ऐका, ज्ञानोबरायांनी जर आमच्याकडे मुख केलं तर आमचं काय होईल? कधीतरी विचार करा. मग ज्यांच्याकडे पाठ केली जाते त्यांचं जर मंदिर होत असेल, ज्यांच्याकडे पाठ केली जाते, लोक जर त्याच्या चरणावर डोकं टेकवत असतील, त्याच्यावर मस्तक टेकवत असतील, तर आम्ही जर ज्ञानोबरायांच्या सांगितलेल्या वचनाने चालू तर नक्कीच ज्ञानोबराय आमच्यावरही कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐकावं ज्ञानोबरायांचं. विठ्ठल का माहिती का? त्याचं कारण शोधणे आले संत
हित जगाचे एवढे लहान लेकर गोड चाल गायले, तुमच्या जीवाला वाटलं नाही का टाळी तरी वाजवायला? शोधून आले संत हित अहित जगाचे. बाबा हित आणि अहित यांचा शोध ज्यांनी घेतला हे संत, आणि तुम्हा आम्हाला हिताचं सांगतात ते संत. आणि जेव्हा आम्ही संतांच्या सांगितलेल्या वाटेनं चालतो, संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालतो, तेनेचे पंथे चालू जातात. मग काय होईल? न पडे गुंता कोठे काही. मग कुठे गुंता पडायची गरज नाही, कारण आम्ही संतांच्या मार्गाने चालतो. आणि मग संत जेव्हा सांगतात ते संतांचं ऐकावं. संत जेव्हा संवाद करतात तो संवाद हिताचा असतो. आणि आजचा संवाद आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा. मग ज्ञानोबराया तुम्ही आम्हाला सांगतात, तुम्ही आमच्याशी संवाद करतात, तुम्ही त्या सखीच्या सोबत बोलतात, ते सुख भगवंताच्या जवळ आहे हे जेव्हा सांगतात, तुम्ही कोण? उत्तर मिळालं, ज्ञानाचा सागर सखा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आवाज द्या. वाटलं कीर्तन झाले, आवाज पुन्हा घ्या. कीर्तन होईपर्यंत द्या. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाचे सागर. आणि हे ज्ञानोबराया ज्ञानाचे सागर. पण ज्ञानोबरायांची भूमिका अजून समजून घेऊया. ज्ञानोबराया हे स्त्री आहेत की ज्ञानोबराया हे पुरुष आहेत? ज्ञानोबराया स्त्री की ज्ञानोबराया पुरुष? ज्ञानोबराया पुरुष, बरोबर. ज्ञानोबराया हे जर पुरुष, तर नाथांनी ज्ञानोबरायांच्या बाबतीत ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबराया नाथांच्या बाबतीत, नाथ महाराज ज्ञानोबरायांच्या बाबतीत उच्चार करत आहेत. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराया आई आहेत. कोण आहेत? अनाथाची माय. आता ज्ञानोबराया आई आहेत असं नाथांचं म्हणणं आहे. नाथ महाराज
तुम्ही तुमच्या मनानं सांगतात की काही पुराव्यानं सांगतात? नाथ महाराज म्हणतात वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. मनाने नाही सांगत, वेदाचे आणि शास्त्राचे पुरावे सांगतो म्हणते ज्ञानाबाई आई. बरोबर आहे नाथ महाराज. वेदशास्त्राच्या पुराव्यानं सांगतायत नाथ महाराज. तुम्ही म्हणतात की ज्ञानोबा आई. मग आता आई कोण असते? जिला अजिबात लेकरं नसतात ती नाही ना. मग आई कोण असते? जिला लेकरं असतात ती आई असते. मग नाथ महाराज जर लेकरं असतात ती आई असते असं जर आमचं म्हणणं आहे तर नाथ महाराज तुम्ही म्हणतात ज्ञानोबराय आई. मग ज्ञानोबरायांना लेकरं आहेत का? तर ऐका, ज्ञानोबरायांना 1 नाही, ज्ञानोबराय 2 नाही, 3 नाही, 4 लेकरं. कुणाला? ज्ञानोबरायांना. कुणी जर विचारलं ज्ञानोबराय तुम्ही म्हणतात माऊली, मग ज्ञानोबरायांना लेकरं किती? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 लेकरं ज्ञानोबरायांना. कोणते कोणते ऐका. साधकाचा माय बाप वारीचा आनंद करत त्र्यंबक वारीचा आनंद मिळाला. साधकाचा माय बाबा दरुशने हरे धाप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ऐका, ज्ञानोबारायांना 4 लेकरं. कोणती कोणती? ज्ञानोबारायांचा पहिला पोरगा साधक, साधकाचा मायबाप. ज्ञानोबारायांचा दुसरा पोरगा योगी ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली. ज्ञानोबारायांचा तिसरा मुलगा जीवनमुक्त आणि ज्ञानोबारायांचा चौथा पोरगा संसारी. एकूण 4 लेकरं ज्ञानोबारायांची. पहिला पोरगा साधक, दुसरा पोरगा योगी, तिसरा पोरगा जीवनमुक्त आणि चौथा पोरगा संसारी. आता आई वडिलांचा एक स्वभाव असतो, रात्रीचा दिवस करायचा, दिवसाची रात्र करायची आणि आपल्या लेकरा बाळांकरता संपत्ती कमावून ठेवायचे. ज्ञानोबारायांचे सुद्धा हे 4 लेकरं. ज्ञानोबारायांना सुद्धा वाटलं आपणही आपल्या लेकरा बाळांकरता संपत्ती कमावून ठेवावी. पण ऐका ना, तुम्ही आम्ही लेकरांकरता जी संपत्ती कमावतो ना, आम्ही गेल्यानंतर लेकरांमध्ये त्या संपत्तीवरून वाद लागतात. पण ज्ञानोबारायांनी कमावलेली संपत्ती जी लेकरांकरता ज्ञानोबाराय कमावतात तिच्यामुळे वाद मिटतात. तुमची आमची संपत्ती वाद वाढवत असेल तर ज्ञानोबारायांची संपत्ती वाद मिटवते. ही संपत्ती ज्ञानोबारायांची. आता 4ही लेकरांकरता एक प्रकारची संपत्ती नाही ज्ञानोबारायांची. 4ही मुलांकरता वेगवेगळी संपत्ती. कोणती कोणती आहे का? ज्ञानोबारायांचा पहिला पोरगा काय नाव? साधक, साधकाकरता संपत्ती ज्ञानेश्वरी. दुसरा पोरगा योगी, त्याच्याकरता संपत्ती चांगदेव 65. ज्ञानोबारायांचा तिसरा पोरगा जीवनमुक्त, संपत्ती अमृत अनुभव. आणि ज्ञानोबारायांचा सगळ्यात लहान पोरगा त्याचं नाव संसारी. आता आई बापाला किती पोरं असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, मावशांनो आपला जास्त जीव कोणात? इकडे पण असंच आहे का? मला वाटतं इकडे काही मोठ्यात मधल्यात राहत असं. कोणात जास्त जीव? लहानात. ज्ञानोबाराय सुद्धा या गोष्टीला अपवाद नाही बाबा. ज्ञानोबारायांचा सगळ्यात लहान पोरगा संसारिक. ज्ञानोबारायांनी त्या संसारिकाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ज्ञानोबाराय म्हणू लागले बाबा संसार नको, पण एक काम कर. असोनी संसारी जिभे वेगू करी
घातलं आणि संसारिकाला जवळ घेऊन सांगितलं, बाबा संसार सोडू नको, पण एक काम कर, असोन ये संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया, सदा संसारात राहा, संसार सोडू नको, पण संसारात राहून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अखंड मुखाने हरी हरी म्हण. काही जण म्हणतात आम्ही किती प्रयत्न केला तरी हरिपाठ कधीच आमचा पाठ होत नाही, म्हणतो की नाही आपण. आणि एक सांगू, खरंच अवघड आहे हरिपाठ पाठ करणे, एवढं सोपं नाही. तुम्ही मागचं म्हणाल, पुढचं समोरच्याला म्हणायला सांगा. हा, ती आखी डिक्शनरीचे शब्द सांगाल पण हरिपाठ सांगत नाही, एवढं सोपं नाही हरिपाठ. हरिपाठ काही जण म्हणतात हरिपाठ पाठ होत नाही. एक वाक्य सांगू, आम्ही कधी हरीच्या पाठालाच जात नाही, तर हरी कधी आमच्या पाठ होणार आहे? आमच्या हरिपाठ पाठवण्यासाठी आम्ही कधीतरी हरीच्या पाठाला गेलो पाहिजे, तेव्हा हरी आमच्या पाठाला येईल, तेव्हा हरिपाठ आमच्या पाठ होईल. विठ्ठल विठ्ठल. पोरगा संसारिक, त्या संसारिकासाठी छोटासा ग्रंथ, त्याचं नाव हरिपाठ. तो हरिपाठ हातामध्ये दिला. संसारात राहा बाबा, पण हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, असोनी संसारी जीवे वेगू करी, अखंड ते देवाचं स्मरण कर. हे चारही संपत्ती ज्ञानोबरांनी 4 लेकरांकरता निर्माण केली. पण पुढचं वाक्य फार गोड आहे, लक्षपूर्वक ऐका. आई वडिलांनी किती संपत्ती कमवली तरी सुद्धा सगळ्याच लेकरांना आपल्या आई वडिलांची जाणीव असते असं होत नाही. गाडी पाहून घेता की इकडे बोलू पाहिला, हा असं आग्रह असलं तसं काही तर आपण थांबून घेऊ, काही हरकत नाही. दादा थांबतो का थोडा वेळ? थांबला थोडा वेळ, पाहायलाच लागला तुम्ही पुढा. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांनी किती कमावून ठेवा संपत्ती, पण सगळ्याच मुलांना आई वडिलांच्या कष्टांची जाणीव असते असं होत नाही. ऐका, ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्या करता कमावलेली ही संपत्ती, पण सगळ्याच लेकरांना ज्ञानोबरांची जाणीव राहिली असं नाही. त्या काळी ज्ञानोबरा सुद्धा जेव्हा झोळी घेऊन फिरायचंय आळंदीमध्ये, आळंदीत ज्ञानोबरांना पाहिलं की दारं बंद व्हायची. संन्यासाचे पोर पाहिलं, विटाळ झाला म्हणून लोक दारं बंद करायची. कोणी भिक्षा वाढत नव्हतं. आई 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. 4 वर्षाची मुक्ताई, ऐका ना, 4 वर्षाची मुक्ताई, जिला सकाळी उठल्याबरोबर आईच्या मांडीवर डोकं टेकून जिच्या दिवसाची सुरुवात व्हायची, त्या रुक्मिणी मातेनं, त्या विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त केलं. एक गोष्ट मी नेहमी सांगत असते, ज्यांना जगायचं होतं पण तरी सुद्धा तुम्ही देहांत प्रायश्चित्त कराल तर तुमच्या लेकरांना न्याय मिळेल म्हणून जावं लागलं. लक्षात घ्या, ज्यांना जगायचं होतं पण लेकरांसाठी जावं लागलं. पण नवल, काही लोकांना आयुष्य असून जगत नाही, काही ना आयुष्य आहे पण जगत नाही. ज्यांना जगायचं होतं त्यांना जगू दिलं नाही. त्या रुक्मिणी मातेनं, त्या विठ्ठल पंतानं देहांत प्रायश्चित्त केलं. पत्र उशाला लिहून ठेवलं आणि मग ते पत्र सकाळी निवृत्ती दादांनी वाचलं. 4 वर्षाची मुक्ताई, जिला आईच्या मांडीवर डोकं ठेवून आईनं डोक्यावरून हात फिरवला की जिच्या दिवसाची सुरुवात व्हायची. ती इवलीशी मुक्ताई उठली. आई 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 म्हणून इकडे तिकडे फिरते, कुठे तिला आज आई दिसत नव्हती. तिनं पळत पळत निघाली, सोपान दादांकडे गेली. दादा, आई पाहिलीच करे. ज्या दादाला विचारलं ना, तर दादाला सुद्धा माहित नव्हतं माई कुठे गेली. सोपान दादा इवलीशी मुक्ताई ज्ञान दादाकडे जातात. ज्ञान दादा आईला पाहिलं करे. ज्या ज्ञान दादाने विचारलं त्या ज्ञान दादांनाही माहित नव्हतं. ज्ञान दादा, सोपान काका, इवलीशी मुक्ताई तिघही भावंड निवृत्ती दादांकडे गेले. दादा आईला पाहिलं का? निवृत्ती दादाला विचारलं, आईला पाहिलं का? आकाशाच्या भरोशावर आणि धरणी मातेच्या भरोशावर अवघ्या 4 लेकरांना सोडून गेलेले मायबाप रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत, त्या निवृत्ती दादाने ते पत्र वाचलं होतं. आता सगळी जबाबदारी निवृत्ती दादावर होती. आणि ऐका ना, ज्याच्या जीवनामध्ये जबाबदारी असते ना, त्याला रुसण्याचा आणि थकण्याचा कधीच अधिकार नसतो. ज्याच्या जीवनात जबाबदारी असते त्याला रुसण्याचा आणि थकण्याचा कधीच अधिकार नसतो. हा अधिकार नियतीनं माझ्या निवृत्ती दादांचा ओढून घेतला होता. आज दादाला थकायचा अधिकार नव्हता, कारण तिनेही लेकरांची जबाबदारी या निवृत्ती दादावर होती. आज निवृत्ती दादाच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचा सुद्धा अधिकार निवृत्ती दादाच्या कडे नव्हता. तो सुद्धा अधिकार नियतीनं ओढून घेतला असेल. किती नियती कधी कधी क्रूर वागते, त्या नियतीचा सुद्धा कधी कधी विचार करावा वाटतो. किती क्रूर असेल ती नियती. अरे, आई नाही, वडील नाही, 3 भावंड, ज्यांच्या समोर निवृत्ती दादाला रडता येत नाही. काय अवस्था असेल. निवृत्ती दादाला माहित होतं माय कुठे गेली. अगं, जिला पाहून तुझ्या दिवसाची सुरुवात होते ग मुक्ते, आज ती माय तुला पुन्हा कधी दिसणार नाही हे सांगता येत नव्हतं निवृत्ती दादाला. 4ही भावंड एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होते. आणि रडणारी भावंड, मुक्ताई म्हणते, ज्ञानदादा, अरे भूक लागली रे, भूक लागली. म्हणून ज्ञानदादानं झोळी घेतली, आळंदीमध्ये फिरायला लागले. फिरता फिरता
संन्यासाचं पोर पाहिलं, विटाळ झाला म्हणून आळंदीतली दारं बंद व्हायचे. आळंदीतली दारं बंद झाली. 2 दिवस झाले इवल्याशा मुक्ताईला पोटामध्ये अन्नाचा कण मिळेना. ज्ञानदादा भूक लागली रे ज्ञानदादा, काय खाऊ रे ज्ञानदादा, म्हणून ज्ञानदादाला पुन्हा झोळी घेतले आणि ज्ञानदादा पुन्हा भिक्षा मागायला गेले. 4 दिवसानंतर ज्ञानदादा भिक्षा मागायला गेले. कुणी भिक्षा मागत नव्हतं, पण एकानं कुणाला दया आली म्हणून भिक्षा वाढली तर झोळीमध्ये. कुणा एक पोरग पळत पळत आलं, पुन्हा ती झोळी ओढली, ती मिळालेली झोळीतली भिक्षा पायाखाली तुडवली, मातीमध्ये तुडवली, त्याच्यामध्ये शेण माती कालवलं आणि संन्यासाची पोर पाहिलं, विटाळ झाला. हे शब्द कानावर पडले. जसे शब्द कानावर पडले ना, माझे ज्ञानदादा ताड 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 निघाले, गुटियांच्या आत आले, ताटी बंद केले आणि जगाला ज्ञान शिकवणारा ज्ञानाचा सागर आज खाली मान घालून रडायला लागले. माझे ज्ञानोबराया, जगाला काय वाईट केलं असेल जगाचं? अरे नसेल चांगलं बोलायचं तर नका बोलू, वाईट तरी बोलू नका. नसेल कोणाच्या वाटेमध्ये फुलं टाकता आले, नका टाकू, काटे तरी टाकू नका. ज्ञानोबराया रडायला लागले, रडायला लागले. रडणारे ज्ञानोबराया आता रडताय, ताटी बंद आहे. मुक्ताईला वाटलं आज माझा ज्ञानदादा लवकर आला, भिक्षा मिळाली असेल. उठून माझी मुक्ताई आली, ताटी वाजू लागली. ज्ञानदादा अरे ताटी उघड, मधून आवाज येत नाही. शेवटी ज्ञानदादा अरे ताटी उघड, ज्ञानदादा ताटी उघडा, ज्ञानदादा ताटी उघडा. युलीशी मुक्ताई हाका देऊ लागली, पण मधून आवाज येत नाही. ज्ञानदादा रागे भराल कवनावरी, योगी पावन मनाचा सहाय अपराध जनाचा. कशासाठी राग भरतात ज्ञानदादा, कुणावर रागे भरणार आहे तुम्ही? युलीशी मुक्ताई उपदेश करू लागले आणि युलीशी मुक्ताई उपदेश करत असताना ज्ञानदादा एकदा ताटे उघडा बोला, तरी ज्ञानदादा बोलू लागले, मुक्ती अगं कशासाठी ताटे उघडू आणि कुणासाठी ताटे उघडू? ज्यांच्यासाठी ताटे उघडायची, संन्यासाची पोर पाहिला म्हणून विटाळ झाला म्हणणारी लोक, त्यांच्यासाठी ताटे उघडू. अगं कुणी भिक्षा वाढत नाही, त्यांच्यासाठी ताटे उघडू. 4 दिवस झाले मुक्ते पोटात अन्नाचा कण नाही, त्यांच्यासाठी ताटे उघडू. मुक्ते कुणासाठी ताटे उघडू सांग? युलीशी मुक्ताई 4 वर्षाची, पण काय ज्ञान नसेल त्या मुक्ताईला. ती मुक्ताई सांगते, ज्ञानदादा जीव दाताने चावेले, कोणी बत्तीशी पाडली. बोलता बोलता जेवता जेवता सहज दाताखाली जीभ येते. जीभ दाताने चावली म्हणून कोणी 32 दात पाडत नाही. ज्ञानदादा रागे भराल कवनावरी. विश्वरागे मुक्ताई 4 वर्षाची, काय ज्ञान असेल त्या मुक्ताईला. ते ज्ञानदादाला सांगते, ज्ञानदादा कुणावर रागी भराल? ज्ञानदादा या जगाचा स्वभाव आहे, संतांना त्रास देणं हा जगाचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणे आणि तो ती मिळवणारच. म्हणून कुणावर रागी भराल, कुणावर रागी भराल? आणि ऐका, जो जगाचे त्रास सहन करतो तो एक दिवस देव बनतो. जोपर्यंत तुम्हाला जगाचा त्रास होत नाही तोपर्यंत तुमच्या अंगी कधीच देवत्व येत नाही. एक उदाहरण सांगते, तेवढं उदाहरण कीर्तनातलं सोबत घेऊन जा.
एका लोहर काकांच्या दुकानाचं उद्घाटन होतं. काकांनी मला मुलगी मानलं. मला म्हटले, माई तुम्ही येणार असाल, तुम्ही याल त्या वेळेमध्ये दुकानाचं उद्घाटन होईल, तुमच्या हस्ते दुकानाचं उद्घाटन करायचं. म्हटलं हरकत नाही काका, येईल मी उद्या सकाळी 10 वाजता. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:45 वाजता मी पोहोचले तिथं. लोहार काका होते, दुकानाचं उद्घाटन होतं. दुकानात बरेच नवीन नवीन साहित्य ठेवलेलं होतं. हातोडा, हातोडी, छन्नी, सगळं सामान ठेवलेलं होतं. मी काय केलं मावशी, कुंकू घेतलं, ते कालवलं. बाबा सगळ्यात अगोदर हातोडा होता असा मोठा, त्या हातोड्याला गंध लावायला लागले. ते काका म्हटले, माही थांबा, हातोड्याला गंध लावू नका. मी म्हटलं का नाही, हातोड्याला लावू नका. शेजारी हातोडी होती, मी गंध घेतला, हातोडीला लावायला लागले. विचार केला, हातोड्यापेक्षा हातोडीचं बरं चालतं. हातोडीला गंध लावायला लागले. काका म्हटले, नाही हातोडीला गंध लावू नका. शेजारी छन्नी होती, तोच गंधाचं बोट त्या छन्नीला लावायला लागले. काका म्हटले, तिला नाही. हातोडा नवीन होता, हातोडी नवीन होती, छन्नी नवीन होती, सगळं साहित्य नवीन होतं. काका कशालाच गंध लावू नका. मला प्रश्न पडला, उद्घाटन दुकानाचं आहे, या काय वस्तूला गंध लावू नका, सगळ्या नवीन वस्तू कशालाच गंध लावू नका. काका उद्घाटन करायचंय आपल्याला, कशाचं पूजन अगोदर करू. काका म्हटले, ऐका ना माई, सगळ्यात अगोदर ती समोर आयरन दिसते का, आयरन, त्या आयरनीला गंध लावा, तिचं पूजन करा, मग दुकानाचं उद्घाटन. मी म्हटलं, काका हातोडा नवीन आहे, हातोडी नवीन आहे, छन्नी नवीन आहे, एवढं साहित्य नवीन आहे, सगळं नवीन साहित्य सोडलं, गंजलेली ती आयरन, जुनी असणारी आयरन, आणि तिला गंध लावायचं, तिचं पूजन करायचं. काका म्हटले, माई खरं सांगू का, ते आयरन आमचं दैवत आहे. ते म्हणतात ना, आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभागत माया तुझी आम्हावर राहू दे, राहू दे, राहू दे. ते काका मला म्हटले, माई या आयरणीला अगोदर गंध लावा. मला न राहून मी पुन्हा प्रश्न विचारला. जरा प्रश्नाचं बुद्धी आहे माझी, चिकित्सक बुद्धी आहे. मग मी पुन्हा विचारलं, काका तुम्ही त्या आयरणीलाच गंध लावा असं का म्हटले. मला म्हटले, माई खरं सांगू का, हे आयरन ना माझ्या आजोबाच्या काळातले, माझ्या आजोबा होते ना, त्या आजोबांचं पोट याच आयरणीवर भरलं. माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना याच आयरणीवर वाढवलं, आणि माझ्या वडिलांनी आमचं शिक्षण करून आमचा प्रपंच याच आयरणीवर उभा केला. आणि आज गेली 50 वर्ष झाली मी माझ्या लेकरांचं शिक्षण करतो, माझं पोट भरतो, माझा प्रपंच चालवतो. 4 पिढ्यांपासून ही आयरन आमचं पोट भरते, म्हणून हिला गंध लावा. पुढचं लक्ष पुरवायचं. मी पुन्हा विचारलं, काका असं का, 4 पिढ्यापासून आयरन शिल्लक आहे, शाबूत आहे. हो म्हणे, हातोडे कितीतरी आले, कितीतरी तुटले, कितीतरी भंगारमध्ये गेले, हातोड्या कितीतरी आल्या, कितीतरी गेल्या, कितीतरी विकल्या. हातोडे गेले, हातोडे गेल्या, पण 4 पिढ्यांपासून आयरन शिल्लक आहे, आयरन 4 पिढ्यांपासून शाबूत आहे. मी म्हटलं, असं का. काका म्हटले, हातोड्यांनी गाव घातले म्हणून तुटले, आयरनीने सहन केले म्हणून शाबूत. जे सहन करतात, टिकतात, घाव घालतात, तुटतात. ज्ञानोबराया कुणावर रागे बरा, आयरणीसारखं सहन करा, एक दिवस देवत्व येईल. ते सगळे शब्द मुक्ताईच्या ज्ञानोबरायांच्या कानावर पडले. आणि मग ते ज्ञानोबराया ज्यांना जगाकडे पाहायची इच्छा नव्हती, व्यवहारात जायचं नव्हतं, त्यांनी ताटी उघडली आणि ज्ञानोबराया बाहेर आले. आणि ऐका ना, ज्ञानोबरायांनी त्या मुक्ताईला सांगितलं, मुक्ते आता जगात नाही राहायचं ग. मग पांडुरंगे मन रंगला,
पांडुरंगामध्ये अखंड मन वेधलं गेलं आणि ज्ञानोबाई म्हटले, आता माझी जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी. आता भूमिका समजून घ्या. आपण पहिल्या चरणाकडे जाऊया. लक्षपूर्वक ऐका. अंतकरणात आहे दुःख, जगाने दिलेला आहे त्रास. अंतकरणातलं दुःख घेऊन ज्ञानोबराय माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेणं गुढी. ज्ञानोबराय पंढरपुराकडे निघाले नामस्मरण करत करत. अंतकरणातलं दुःख अंतकरणात, वेदना मनात. आणि ज्ञानोबराय पंढरपुरामध्ये पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं, कुंडलिकरायाचं दर्शन झालं, गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि महाद्वारामध्ये माऊली ज्ञानोबराया उभे राहिले. अंतकरणात दुःख आहे, महाद्वारात उभे राहिले ज्ञानोबराया आणि समोर असणाऱ्या पांडुरंगाला पाहिलं. आणि काय झालं ऐका. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, त्याला पाहिलं. जन्मोजन्माचं दुःख विसरले. दुःख विसरले नवल नाही. ज्ञानोबराया म्हणतात, दुःख गेलं, अंधार गेला की प्रकाश, दिवस मावळला की अंधार, आणि दिवस उजाडला की उजेड. जसा अंधार संपला की प्रकाश येतो, दुःख संपलं की सुख येतं. ज्ञानोबराया सांगतात, अनंत जन्माचं दुःख त्याला पाहून विसरलो नवल नाही. एवढं सुख झालं. किती झालं? वर्ण पहिल्या चरणात केलं. रूप जोरदार टाळ्या हो मनापासून. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. दुःख गेलं नवल नाही साजनी. एवढं सुख झालं. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्या साजनीनं प्रश्न विचारलं, कुणाला पाहिलं? उत्तर दिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. तो हा आपल्या गावाचं भूषण आहे महाराज. हो. आणि आपल्या गावात वारकरी असावे महाराज. गावाचं भूषण आमचे कुणाल महाराज आणि आमचे सुदेश महाराज. दोघांची एवढी जोड भारी.
ज्याला पाहिलं तो कोण? ज्ञानोबारायने उत्तर दिलं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो बरवा विठ्ठल पाहिला, तो बरवा माधव पाहिला आणि मला सुख झालं. ज्याला पाहून सुख झालं त्याचं भजन करूया. काय चार्जिंग संपलं का? रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. आता इकडे लक्ष द्या. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानोबाऱ्या संवाद करतात, त्या सखीला सांगतात, मी त्याला पाहिलं तो बरवा विठ्ठल आहे, त्याला पाहिलं तो बरवा माधव. यांच्या तुझ्या पाकळ्या करशाल तुम्ही. विठाला ज्याला पाहिलं तो बरवा विठ्ठल, ज्याला पाहिलं तो बरवा माधव. आता 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी. त्या सखीनं ज्ञानोबारांना विचारलं, त्याला पाहून तुम्हाला सुख झालं असं त्याच्यात काय? शोधूया आपण. त्याला पाहून तुम्हाला सुख झालं ज्ञानोबाऱ्या, तुमच्या जीवनातलं दुःख संपलं असं त्याच्यामध्ये काय आहे? ज्ञानोबाऱ्या म्हणतात, ऐका, काहींचं रूप चांगलं असतं तर गुण नाही, काहींचे गुण चांगले असतात तर रूप नाही,
काहींचे गुणही नाही रूपही नाही. काहींचं गुणही चांगलं असतं आणि रूपही चांगलं. 4 वर्ग. काहींचं रूप चांगलं पण गुण नाही चांगले. ऐका, जिचं रूप चांगलं पण गुण चांगले नाही. थोडस महाभारतामध्ये जाऊया, भागवतामध्ये जाऊया. देवाला मारायला आली होती. अहोपकियम स्तनकालकूटम विष. देवाला मारण्यासाठी आली होती पुतना. पण ती अशी आली ना, नामाग्नी आली, नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगणा. देवांगणा बनून आली होती, सुंदर बनून आली होती. पण ऐका ना, एवढी सुंदर बनून आली, जरूर स्वरूप सुंदरा देवांगणा, जशी देवांगणेला लाजवेल एवढी सुंदर बनून आली होते, दिसायला सुंदर. पण ऐका ना, गुण देवाला मारायला आली होती. काहींचे रूप चांगले पण गुण देवाला मारायचे असतील तर त्या रूपाला किंमत नाही. दुसरा एक वर्ग आहे, ज्यांचे गुण चांगले पण रूप नाही. चला थोडस तिथेच पुन्हा. तिचं नाव आहे कुब्जा. कुब्जा जे रूपाला नाही बाबा पण गुणाला, गुण म्हणाल कुब्जेचे तर रोज ती चंदनाचा टीका कंसाला लावायची. पण ज्या दिवशीपासून आई तिनं तो चंदनाचा टीका भगवान गोपाल कृष्णाला लावला, त्या दिवशी नंतर पुन्हा कधीच तिने चंदनाचा टीका त्या कंसाला लावला नाही. एवढी भक्ती तिची श्रेष्ठ होती. तिचं नाव कुब्जा. हिचं रूप नसेल पण ती गुणाला चांगली. 2 वर्ग झाले. आता तिसरा एक वर्ग आहे, जो रूपालाही नाही आणि जो गुणालाही नाही. असे काही काय असतात ना, आपण म्हणतो यांचं दर्शन नाही झालं तर बरं होईल. हे गुणाच्याही कामाचे नाही आणि रूपाच्याही कामाचे नाही. म्हणजे यांचं गुणही नाही रूपही नाही. पण एक वर्ग असा आहे ज्याचं गुणही आहे आणि ज्याचे रूपही आहे. कोण? तो भगवान परमात्मा. चतुरा तू शिरोमणी, जो गुणाला पण आहे आणि रूपाला पण आहे. चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, गुण आणि लावण्य. गुण म्हणाल तर किती? असतगिरी समसातम कंचनम सिंधुपात्रे सुरवरतर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती अधिगृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानां मिशं पारं न याति. वेदा नाही कळाला, वेदा नाही कळाला अंत
नाही ज्याचे गुण एवढा तो गुणवंत. आणि रूप म्हणाल तर राजस सुकुमार मदनाचा पुत्र राजस सुकुमार मदनाचा पुत्र. काय सौंदर्य आहे त्याचे. रवी शशी किती तो देव सुंदर असेल. रवी शशी लोकलिया कस्तुरी मलबट चंदनाची कुटी कस्तुरी मलबट चंदनाची कुटी. आणि किती पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखियला डोळा बाई हो एवढा तो देव सुंदर आहे. देखिलिया वेध लावी एवढा तो सावळे रूपडे थोरटीची काच. एवढा तो देव सुंदर आहे. मग जिथे गुण पण आहे आणि जिथे लावण्य पण आहे दोन्ही गोष्टी एकत्रित जिथे झाल्या तो एक भगवान परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात तो हा विठ्ठल बरवा त्याला पाहिलं आणि तो हा माधव बरवा त्याला पाहिलं सुख झाले व साजनी. त्याला पाहायला काय लागतं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्माचा गुण बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी त्याला पाहिलं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. तो कोण आहे जो सुख देतो तो सुखाचा आगर आहे. रुक्मिणी मातेचा वर आहे अभंगाचं शेवटचं. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
तुमच्या मनापासून धन्यवाद विनेकरी महाराज. नाही का, फार गोड महाराज, परमार्थामध्ये खूप सेवा करतात. मनापासून आभार विनेकरी महाराज आपले. मागे आपले त्यांच्या छत्र छायेखाली आपण आहात, आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्यांनी गोड अशी गायनाची साथ केली महाराज, ज्ञानेश्वर माऊली मनापासून धन्यवाद. शेजारी साई बाबा, समस्त गुणीजन सर्वजण, सर्वांच्या मनापासून आभार. सर्व भजनी मंडळ नाव उल्लेख काय कुणाचा करत नाही बरं का, मनापासून धन्यवाद. उपस्थित असणारे आपले संस्थेतील दोघे गोड लेकरं, इकडे आमचे अक्षय महाराज आपल्या परिसरामध्ये आपण त्यांचं कीर्तन श्रवण केलंच असेल, गोड असं कीर्तन करतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळे होत्या. इकडे माझ्यासोबत आलेले आमचे कुणाल महाराज, आमचे सिद्धेश महाराज, आमचे कुणाल महाराजांचे आई वडील, त्यांचे मावशी काका, हे सुद्धा सगळेजण आलेले आहेत. हो झालेले ना, हो गोड कीर्तन करतात महाराज. आमचे सिद्धेश महाराज सुद्धा गोड कीर्तन करतात, आमचे कुणाल महाराज गोड गायन करतात. दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आमच्यासोबत आमचे यश महाराज आलेले गोड मृदंग वाजवतात. उपस्थित असणारे महाराज इथलेच का, वैभव महाराज आणि असो, त्यांचे मनापासून आभार. काय नाव, संचेत महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि उपस्थित असणारे आमचे बंधू, आमचे नेहमी कधी सांगतात माई, कधी हक्काने हाक मारा, तुमच्या प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. आणि एक सांगू का, जेव्हा हजारो भाऊ पाठीमागे उभी असतात ना, तेव्हा त्या बहिणीला लाख दुःख असू द्या, पण जेव्हा श्रीकृष्णासारखा भाऊ मागे उभा राहतो ना, तेव्हा मात्र त्या लाख दुःखांवर सुद्धा विजय मिळवण्याची ताकद त्या बहिणीत असते, या सगळ्या भावांच्या सहयोगातून आणि आशीर्वादातून. म्हणून असंच बहिणीवरती अखंड स्नेह प्रेम असे असणारे आमचे बंधू सौरभ महाराजांची सुद्धा आज उपस्थिती आहे. योगायोगाने आज कीर्तन कुठे घेतलं नाही की कुठे सकाळी करून आले असतील, तसं काही विषय नाही. आमचे सौरभ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीही सेवेकरता आग्रह केला होता. या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार. सिस्टीमवाले दादा आपले मनापासून, रायबा साऊंड सिस्टीम पुरी, त्यांच्यासाठी जोरदार टाळे होत्या, मनापासून धन्यवाद. गुरुंगाचार्य महाराज, प्रवीणजी महाराज मनापासून धन्यवाद. आपले बाबाजी आपण उपस्थित आहात, मनापासून धन्यवाद. उपस्थित असणारे श्रोते मंडळी, आमचे काही कन्हेरवाडीवरनं आलेले आमचे विद्यार्थ्यांचे पालक वर्ग, आमचे जाधव काका वगैरे उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार. इकडे उपस्थित असणारे ज्येष्ठ वारकरी संप्रदायाची परंपरा निष्ठेनं सांभाळत आपण ती आमच्यासारख्या पर्यंत पोहोचवली, अगदी निष्ठेनं ती परंपरा आपण जोपासली आणि ती आमच्या सर्वांच्या स्वाधीन केली. आपण सर्व निष्ठावंत वारकरी, सर्वांचे मनापासून धन्यवाद. शूटिंगवाले दादा आपले मनापासून धन्यवाद. नाहीतर केलेली शूटिंग तुम्ही डिलीट करायला सवय नको, तुमचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी आज कीर्तन सेवा घेतली श्री योगेश रघुनाथ जाधव, श्री मंगेश अप्पा शिंदे यांचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी अन्नदान केलं त्यांचे मनापासून धन्यवाद. असे गोड लेकरं जे आपल्या गावामध्ये लेकरं तयार झाले, असेच लेकरं सुसंस्कारित तयार व्हावे, हा टास आमचा प्रत्येकाचा असावा. कारण एक सांगू का, आम्ही वेल एज्युकेटेड होऊ शकू. आमचे कुंडाण्यावरनं आमचे जाधव महाराज सुद्धा आलेले आमच्या संस्थेतच होते, त्यांचे मनापासून आभार. या ठिकाणी एक सांगू का, आम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा ऍडमिशन घेतो, लक्षपूर्वक ऐका, एवढंच कीर्तनातलं घेऊन जा, मागचं काय नाही घेतलं माहिती नाही, पण एवढं घेऊन जा आणि ते मी तुमच्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणारच आहे आणि ते मला पोहोचवायचंय. आम्ही किती मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं तर आम्ही एमफिल करू, आम्ही PhD करू, आम्ही मोठ्या MBBS करू, आम्ही मोठ्या पोस्टवरती नक्कीच काम करू, पण ऐका ना, आम्ही ह्या सगळ्या डिग्री मिळवत असताना आम्ही उच्च शिक्षित होऊ, पण उच्च संस्कारित होण्यासाठी आम्हाला ज्ञानोबराया तुकोबरायांच्या विचाराची जोड लागेल. जेव्हा ज्ञानोबराया तुकोबरायांच्या विचाराची जोड आमच्या सोबत असेल, तेव्हा आम्ही उच्च शिक्षित तर नक्कीच बनू, पण उच्च संस्कारित बनू. आणि ऐका, आमच्याकडे आज किती मोठ्या डिग्री आहे, आमच्याकडे किती मोठे सर्टिफिकेट्स आहे, याच्यावरून आमचा व्यवहार समजून घेऊ नका. तर आमच्याकडे जगत असताना व्यावहारिक ज्ञान किती आहे, आम्हाला आमची माणुसकी किती जोपासता येते, जगताना वागताना आम्हाला किती माणुसकीनं जगता येतं, या सगळ्या गोष्टीवरून आम्हाला आमचा व्यवहार, नाही तर नुसत्या डिग्रीवरून आमचं शिक्षण मोजू नका. ऐका, आम्हाला माणुसकीनं जगता आलं पाहिजे. 2च मिनिटं घेणारे मी तुमचे, पण 2 मिनिटं सर्वांगाचे कान देऊ नये का. घरात आई आणि पोरगा 2 जण होते. लहानपणी पोराचा बाप वारून गेला. 2-4 वर्षाचं लेकरू आईनं अट्टहासानं उभं केलं, लेकरू आईनं सांभाळलं. रात्रीचा दिवस करत होती, दिवसाची रात्र करत होती. पोरगं 22 वर्षाचं झालं. जिच्या आधारानं जगत होती ती माय आणि जिच्या आधारानं जगत होतं ते लेकरू, ते 22 वर्षापर्यंत आईच्या आधारानं जगत होतं लेकरू. 22 वर्षाचं पोरगं झालं आणि 22 वर्षाचं पोरगं झाल्यानंतर
ती माय रात्रीचा दिवस करत होती, दिवसाचा रात्र करत होती. प्रपंच गरिबीचा होता, एवढा गरिबीचा होता. रात्री खाल्लं तर सकाळी काय खावं याची पंचायत होती, आणि सकाळी खाल्लं तर रात्री पुन्हा काय जेवावं याची पंचायत होती. पण कशी तरी लेकराचं शिक्षण पूर्ण करत होती. 22 वर्षापर्यंत पोरानं शिक्षण घेतलं. आणि ऐका, पोरगा 22 वर्षाचा झाला आणि जी माई कष्ट करत होती, जिच्या आधारानं पोरग जगत होतं, अचानक त्या आईला श्वास घेता येईना. श्वास घेईना म्हणून आई खाली पडली. ते पोरग पळत पळत आलं. शिक्षणाशिवाय पोराला दुसरं काहीच माहित नव्हतं. मला तुम्हाला सांगायचंय, आम्हाला नुसतं शिक्षणाचे सर्टिफिकेट मिळून आम्हाला जगण्याचं ज्ञान मिळतच असं नाही. ते पोरग पळत पळत आलं. आई खाली पडली होती. त्या पडलेल्या आईकडे पाहिलं, तिला मांडीवर घेतलं. तिला श्वास घेता येत नव्हता. तिचे डोळे बंद व्हायचे, कधी उघडायचे. पोराच्या लक्षात आलं, माझ्या आईला काहीतरी त्रास होतो, आईला श्वास घेता येणार. पोरग त्या आईकडे पाहत होतं, घाबरत होतं. पोराला सुचत नव्हतं काय करू. तेवढ्यात आईला दवाखान्यात न्यावं तर पोराकडे पैसे नव्हते. पोरानं फोन घेतला आईचा आणि त्या फोनमधून नंबर डायल केला. फोन डॉक्टरना लावला आणि पोरग रडत रडत डॉक्टरना म्हटलं, डॉक्टर साहेब माझ्या आईला श्वास घेता येईना, आई डोळे बंद करते, कधी डोळे उघडते. डॉक्टर साहेब तुम्ही पटकन या, माझ्या आईला वाचवा. डॉक्टर साहेब पटकन या, तुम्ही माझ्या आईला वाचवा. मला तिथपर्यंत आणणं शक्य नाही. कशानं आणू, माझ्याकडे साधन नाही. पण तुम्ही जवळच आहात, तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या आईला वाचवण्यासाठी या. त्या डॉक्टरनं तो फोन ऐकला, लक्षपूर्वक ऐका. फोन ऐकून डॉक्टरने तिकडून सांगितलं, ऐक ना, माझ्याकडे इथं जर पेशंट कोणी आलं तर त्याला चेक करायचे, मी 200 रुपये घेतो. तिकडे यायचंय तर मी 500 घेईन. इथे मी 200 घेतो, तिकडे यायचंय म्हणून 500 घेईल. त्या पोराला आईचा प्राणप्रिय होता. पोरगा म्हटलं, डॉक्टर हरकत नाही, 500 देतो, पण तुम्ही पटकन या, माझ्या आईला वाचवा. डॉक्टर कबूल झाले. आणि आई काय मला गाडीने यायचं होतं, पण माझी गाडी इथे नाही, मी रिक्षा करून येतो. रिक्षावाला 200 रुपये घेईल असं म्हणतो. पोराने विचार केला, अरे 700 रुपयासाठी माझी माय जाता का म्हणे. पोराने विचार केला, डॉक्टर हरकत नाही, तुमचे 500 देईल, रिक्षावाल्याचे 200 देईल, पण तुम्ही पटकन या. डॉक्टरने हातात बॅग घेतली, रिक्षात बसले. रिक्षावाल्याने रिक्षा चालू केली आणि रिक्षा चालू करून अवघ्या 3 मिनिटात त्याच्या दारात पोहोचले. देवाची वाट पाहतो तसा पोरगा दारात त्या डॉक्टरची वाट पाहत होता. डॉक्टर रिक्षातून खाली उतरले. पोरानं हातातली बॅग घेतली. डॉक्टर पटकन, चला माझ्या आईला श्वास घेता येत नाही. डॉक्टर मध्ये आले. स्टेथोस्कोपने आईला चेक करायला लागले. चेक करून झालं आणि 2 औषधं लिहायला लागले. 2 औषध लिहित होते. दुसरं औषध लिहून झालं. तेवढ्यात आईने मोठा श्वास घेतला आणि प्राण सोडला. आईने प्राण सोडला. 22 वर्षाचं पोरग जवळ उभं होतं. पोरग आईच्या जवळ पळत पळत गेलं. आईला कवटाळलं, आई ग मला सोडून जाऊ नको, तुझ्याशिवाय मला दुसरा कोणाचा आधार नाही, आई असं करू नको, आई सोडून जाऊ नको म्हणता म्हणता डोळे पांढरे केलेली माय तिनं शेवटचा श्वास सोडला आणि प्राण सोडला. त्या प्रेताला कवटाळून पोरगा रडत होता. 5 मिनिटं झाले. जिच्या आधारानं 22 वर्षापर्यंत जगला होता, ती माय आज त्याला सोडून गेली होती. प्रेताला कवटाळून पोरगा 5 मिनिटापासून रडत होतं. 10 मिनिटं झाले रडत होतं. डॉक्टरची बॅग हातात घेऊन डॉक्टर जवळ उभे होते. 10 मिनिटानंतर डॉक्टरने घड्याळ पाहिलं आणि घड्याळ पाहून डॉक्टर पोराच्या जवळ गेले. पोराचा हात धरला. पोराला हलवायला लागले. हे पोरा, इकडे लक्ष दे, 10 मिनिटं झाली मी तुझ्याकडे पाहतोय. 10 मिनिटापासून तू आईच्या प्रेताला कवटाळून रडतो. आणि पोरगा म्हटलं, डॉक्टर तुम्ही प्रयत्न केला पण माझी माय गेली हो डॉक्टर, जिच्या आधारानं जगत होतं ती माझी माय गेली डॉक्टर. हो मला माहितीये, 10 मिनिटापासून तू रडतो रे. डॉक्टर तुम्ही प्रयत्न केला पण जगली नाही माझी माय डॉक्टर, माझी माय गेली. पोरगा रडत होतं. डॉक्टर म्हटले, हे बघ 10 मिनिटं झाले, आता मी येतो. पोरगा म्हटलं, हरकत नाही डॉक्टर, तुम्ही या, उपकार झाले तुमचे, तुम्ही इथपर्यंत आलात. डॉक्टर म्हटले, मी येतो पण ऐक ना, ते आपलं ठरलं होतं. फोन झाला तेव्हा, मी इथं कोणी पेशंट आलं तर 200 घेतो, तुझ्या दारी येईल तर 500 घेईल. ते 500 रुपये तेवढे. पोरगं म्हटलं, डॉक्टर माझी अवस्था नाही, मला सुचत नाही काय करावं, व्यवहार कधी मला माहिती नाही, पैसे कुठे असतील मला माहित नाही, मला सुचत नाही डॉक्टर, मी तुमचे पैसे उद्या देईल. असं चालत नाही, उधारीवर धंदा चालत नाही. मी तुला बोललो होतो मगाशीच 500 रुपये घेईल तर मी येईल, मला 500 रुपये लागतील. डॉक्टर 500 रुपये घेतल्याशिवाय निघेना. आणि मग पोरानं प्रेताला कवटाळत असणारा पोरगा आईच्या प्रेताला खाली टाकलं आणि पोरगं मध्ये गेलं. ताई, कोणा डाळीच्या डब्यामध्ये 50 रुपये होते, कोणा तांदळाच्या डब्यामध्ये 100 रुपये होते. 50, 100, 20, 30 रुपये जमा करून पोरानं 500 रुपये जमा केले आणि 500 रुपये जमा करून पोरगं पळत पळत बाहेर आलं. 500 रुपये ते जमा केलेले डॉक्टरच्या हातात दिले. डॉक्टर तुमचे ठरल्यानुसार 500 रुपये, आपला व्यवहार क्लिअर झाला. डॉक्टरनं ते 500 रुपये घेतले, खिशात ठेवले, एका हातात बॅग घेतली. डॉक्टर पायऱ्या चढून खाली उतरून खाली गेले आणि रिक्षावाला उभा होता त्या रिक्षात बसले. रिक्षावाल्याने रिक्षा चालू केले आणि रिक्षावाला निघणार तेवढ्यात मधून पोरगं पळत पळत आलं. ए रिक्षावाला दादा, अरे थांबणार आहे 2 मिनिटं. त्या रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली, बंद केले आणि दादा थांब 2 मिनिटं. ते पोरगं 22 वर्षाचं पुण्यामध्ये पळत पळत गेलं. कोणा मिरचीच्या डब्यात आणि कोणा तांदळाच्या डब्यात. पुन्हा 10, 20
50-100 रुपये ठेवले असतील आईनं, पुन्हा 10-20 रुपये अशी जमा करून 200 रुपये पोरांनी मोजले आणि पोरग पळत पळत बाहेर आलं आणि त्या रिक्षावाल्याला म्हटलं, दादा डॉक्टरचे 500 ठरले होते गड्या, त्याचे 500 दिले, हे तुझे 200 ठरले होते, तुझे 200 घे, आपला व्यवहार ठीक होईल. ऐका, 200 रुपये असे त्या पोरानं पुढे केले आणि डॉक्टरच्या समोर रिक्षावाला जो रिक्षा बंद करून बसलेला होता ना, त्या रिक्षावाल्याला देण्यासाठी 200 रुपये पुढे केले आणि त्या रिक्षावाल्याचं उत्तर सोबत घेऊन जा. तो रिक्षावाला म्हटला, ए फेक तुझे 200 रुपये. मी डॉक्टर नाही रे, मी माणूस आहे. उत्तर कुणाचं आहे? रिक्षावाल्याचं. मी डॉक्टर नाही रे, मी माणूस. आज 200 रुपयाच्या रिक्षावर जरी माझा प्रपंच चालत असला ना गड्या, तुझ्या घरात तुझ्या आईचं प्रेत पडलंय, प्रेताला कवटाळून तू रडतोय. तुझ्याकडून 200 रुपये नेऊन मी माझ्या लेकरांना जिलेबी खाऊ नाही घालणार रे. आज तुझ्याकडून 200 रुपये न घेता मी बिना पैशाचा घरी जाईल, माझी बायको आणि मी मिरची तेल टाकून मिरची खाऊ रे, पण आज तुझ्याकडून 200 रुपये मी नेणार नाही गड्या. याला व्यवहार म्हणतात. हा व्यवहार आम्हाला कोणा डिग्री देत नाही, हा व्यवहार आम्हाला कोणती युनिव्हर्सिटी देत नाही. आणि मी नेहमी एक वाक्य सांगत असते, जेवढे वेद वाचणं गरजेचं आहे तेवढ्या वेदना वाचता आल्या पाहिजे. आणि ज्या दिवशी आम्ही कुणाच्या तरी वेदना वाचू, त्या दिवशी वेद आमच्यावर कृपा केल्याशिवाय नाही. या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आम्हाला आमचे ज्ञानोबराय शिकवतात. ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आम्हाला तुकोबराय शिकवतात. ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर हा वारकरी संप्रदाय हे एकच व्यासपीठ शिल्लक आहे, जिथे आम्ही हे संस्कार आमच्या लेकरांपर्यंत पोहोचवू शकतो आणि या सुसंस्कारांनी आम्ही आमच्या लेकरांना घडवू शकतो. हा एकच संप्रदाय जो आहे वारकरी संप्रदाय. म्हणून अखंड त्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराने प्रेरित राहूया, त्यांच्या विचाराने चालूया. माऊली ज्ञानेश्वर